मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत 21 अध्याय 700 श्लोकी संक्षिप्त स्वामी चरित्र सारामृत। हे अतिशय छान असतं। आपले दत्त जयंतीपर्यंत 108 पारायण व्हायला पाहिजे दररोज। तर तुम्ही 3 वेळा तुमच्या मताने तुम्हाला किती वेळा ऐकायचे आहे, तर दिवसातून तुम्ही 3, 4, 5 वेळा ऐकून हे 108 पारायण 21 दिवसाची सेवा नक्की करा। सर्वांनी जसं जमेल तसं तुम्ही 21 दिवसापर्यंत हे पारायण करू शकता। 21 पारायण करू शकता, 51 पारायण करू शकता, 108 पारायण करू शकता। तर अशी ही 21 दिवसाची अतिशय उच्च कोटीची आणि अत्यंत प्रभावी सेवा आहे। तर सर्वांनी या व्हिडिओच्या माध्यमाने 1 ते 21 अध्याय नक्की ऐका। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। जे शेअर करणार तुम्ही ज्यांना व्हिडिओ ग्रुपवर 11 जणांना, ते पुण्य स्वामींचं तुम्हालाच लागेल। स्वामी आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करतील। मुलांची इच्छा, प्रगती, यश, कीर्ती, मान सन्मान, प्रतिष्ठा वाढेल। कर्ज झालं असेल कर्ज दूर होईल, घर नसणार तर घर होईल, ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होईल, आणि जे लोक आजारी असतील तर ते आजारी लोकांचा रोग बरा होईल, चांगले स्वस्थ होतील। कोणतीही काहीही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर हे पारायण दररोज दिवसातून 1 वेळा तरी ऐका, 3 वेळा ऐका। असे जर आपण स्वामींचे पारायण केले तर कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होईल, आणि स्वामी जर आपला हात पकडतात तर ते कधी सोडत नाही। स्वामी जर आपल्या आयुष्यात आले तर आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी पक्की 100% गॅरंटी। तर सर्वांनी 1 ते 21 अध्याय ऐका। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, त्या चॅनलला बी छोटे मोठे मंत्र स्तुती चालू असते, तर त्या चॅनलला बी भेट द्यावी। इंस्टाग्रामची शालिनी भक्तिसागर ID आहे, तर त्या IDला पण फॉलो करायचे। तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः, श्री सरस्वतीयै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोटी निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मनंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वं दातितं गगनसदृशं तत्त्वं मत्स्यदिलक्षं एकं नित्यं विमलचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। ओम रक्तंग रक्तवर्ण रपद्य नेत्र सुहासनं वदनं कथां टोपीचमाला दंडकमण्डलूधर कटायाकरं रक्षं त्रिगुणरहितं त्रैलोक्यपालकं विश्वनायकं भक्तवत्सल्यं कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारकं पाहि मां। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विषाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान। स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिच्या वरप्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता, ती ब्रह्मसुता नमियली जो ज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितार तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणीम त्याची या नमस्कार। वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश यास वारंवार साष्टांग नमस्कार। तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेया नमियला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविधी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार। प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपी। कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्धे अक्कलकोटी झाले प्रसिद्ध। चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविल्या त्याशी साष्टांग नमुनी करी प्रार्थना
प्रार्थना कर जोडूने आपुल्या विख्यात महिमा जनी गावा याचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकूनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद असते करुणी आता नमू साधू वृंदे ज्यासी नाही भेदाभेद ते स्वामित्व सुखी आनंदमय सदोसदी राहती व्यास वाल्मिक महागुणी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतंस नमिले कवी कलिदास ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाले श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविते मान तयाचे चरण नमियेले ईश्वर चरणी जडिले चित्त ऐसे तुकाराम दिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आदि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूने आदर धरावा जी श्रवणे असे माझी असंस्कृत वाणी तिये कडीन पाहावे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र सांसी त्या महाददोतीने पाहिल अमोल मुक्तांपळे घेतली काही द्यावया मान सुग्याही अनमान काही न करावा इथ श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संबंध आदरे भक्त परिश्रोत प्रथम अध्याय गोड हा श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोड हा श्री शंकरन पर्ण नमस्तु श्रीपाद श्री वल्लभा पर्ण नमस्तु श्री अध्याय पहिला समाप्त अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः अध्याय दुसरा कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसीची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटी माझारी राजचाप्पा मोदी यांच्या घरी बैसली समर्थांची सवारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनांचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला क्रीम त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येणे पूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचवले 3 खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणती एक हारी दोघांसी बैसवणी दोहावरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोच साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघाला मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरी देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारी प्रति गेले पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाका प्रति जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्व इच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्व इच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडूनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्व इच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले तैपासून या नगरात आनंद हाओत नादत ऐसे आमची सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेड्या प्रति राहिले स्वामीराज यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संबंध आनंद भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोड हा इति सारी श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रसतु शुभमस्तु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोकां चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोळा माझी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले भक्त तैतीची चाकल्य वृत्त अल्पमती केवीवरून सवे घेऊन स्वामीस टोळ जाती अक्कलकोटासी अधर्म मार्गावरून टोळासी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतून स्वामी चालले उठून बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्व इच्छेने तेथे एक अविंद होता तो करी तयाची थट्टा परी काही चमत्कार पाहता मा सिद्ध समजला पूर्व पुण्यस्तव निश्चित आले चोळप्याचे गुहापती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग याग दिक काही चोळप्याने केले नाही परिभक्ती सव पायी स्वामी आले सदनांते तयाची देखुनी भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळप्याच्या चिंती आनंदी झाला बहुसाळ तैपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी
चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदे अधिकारी मालोधीराच्या गादीवर दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्याचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोकां चमत्कार दाविती गावात मात पसरली लोकां माझी पसरली मात नुपासी कळला वृत्तांत की आपल्या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकूनी राव बोलला कायमानी गावात येती येऊनी भार दिवस झाले परी आम्हा श्रुती पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जळली तै सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदली षोडपचारे पूजली स्वामी मूर्ती निपुराया इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोड हा स्वामी राजापन्न नमस्तो शिरस्तु शुभम भवतु इत श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय हा अध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येती हाता स्वामी चरित्र गाथा ऐकती पुनरावृत्ती चुकेल गत अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येती निपुराया दर्शन देती स्व इच्छेने राहती तयापुरी चोळप्याचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्यात चोळप्याची सद्गुणी कांता तेही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाले ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी कोणी संपत्त कारणे कोणी मागती संतान व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहून शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले कित्येक भक्त अंतरी जे जे इच्छित तेथे येती राजपुरवती धृढ चरणी जयाच्या भक्ती त्याशी होती कल्पतरू जे का निदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीतांती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी असूनी म्हणते जनासी ढोगी यांच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसत असे ऐसी तयाने निधले समर्थांनी अंतरी जाणले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघी अवचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बसवल्या भक्त पाटावरी ती सी स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शन चू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जिते वाचे हेतू पुरवावे मनुष्य म्हणून या विनवती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पित नाना वस्तू अर्पण करती नाही मी ती तयाते कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिते आनंदे संन्यासीच कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ वैर भाव विसरुनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती मोडली जनांची गर्दी येऊनी सेवेकरी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकांशी सूर्य जाता अस्त छळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज आहे जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना दंडवया कुत्सित जना अवतरले यतीवर्या इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संबंध सदा परिश्रोत प्रेमळ भक्त चतुर अध्याय गोड हा श्री स्वामी राजपर्ण नमसो शिरस्तु शुभम भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः भव कानन वैश्य नरा अज्ञानत मच्छथेतका भास्करा पूर्ण साक्षी परात करा भक्ता खरा सदय तू अक्कलकोट नगरात एक तत्पर्यत स्वामी राज वास करत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकड कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा कित्येक निवृत्ती स्वामी दर्शन घेऊ इच्छित आणि आपल्या नगराप्रती अनुमनती तयासी बडोदया माझी त्या अवसरी मल्हार राव राजाधिकारी एकदा तयाच्या अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले निपुवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींचे तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत काय जाणून कठीण कोण न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नुपा लागी पर्यसी आपला जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरासी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकूण उत्तर संतोषला तो निपुवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यांशी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब
साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ पाहून स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती. तेथील जनांची पाहून भक्ती धन्य म्हणती तयाते. अक्कलकोटीचे निवपती स्वामी चरणी त्याची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्यांशी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींचे कैसे नेऊ आपण प्रयत्नासी. परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवोने युक्ती थोर. कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करीती. ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने. याचक धन तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती. नाना द्रव्य समर्पिते जेणे सेवी करी संतुष्ट होती. ऐसी करीती सर्वदा ऐशय याने काही न झाले. केले तितके व्यर्थ गेले. तात्यामनी खिन्न झाले. विचार पडला तयाशी. मग लढवली एक युक्ती. एकांत गाठून चोडप्पा प्रती. त्याज लागी विनंती करीती. बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी. मग मल्हारराव आदराशी इनाम देईल तुम्हा ते. द्रव्येन सर्व वशा चोडप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा. जहागीराचा बहुसाल चोडप्याने कर जोडून विनंती केली. मधुर वंचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल. मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोडप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संमंत सदा. ऐकुत भाविक भक्त. पंचम अध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिविन तसे हे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी समर्थ वदवती. मागील अध्यायाच्या अंती चोडप्याच्या विनवी स्वामी प्रती कृपा करून मजवर्ती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून. मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्यामनी चिंतावला. आपण आला ज्या कार्याला ते न जाये सिद्धीशी. परी पावा यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तयाते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्तहासी ब्राह्मण बैसवले. गुरुचरित्र आरंभले. व्हाविसी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्याग्रचित्त. काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजासी. आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीशी. असे कोणी एके दिवशी साधून योग्य समयाशी. मेन्यात घालून स्वामींशी तात्या साहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आली. नंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. जेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात घेऊन बडोद्याशी आले परतून. समर्थ कृपा बघता वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नव्हती प्रयत्न आरंभित पुढती सर्वात्राशी विचाराती. कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नुपकार्याची धरून हाव. आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहून डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलला. क्रोधा मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी पळाले. तोंडाचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा यली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी. तेथील कार्याशी सोडून साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावाशी आळ आला. त्या कृता माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचने प्रचित्त आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संमंत सदा भक्त. परिसोत षडोध्याय गोड हा. इत श्री स्वामी चरित्र सारामृत षडोध्याय सप्तम अध्याय समाप्तम. शुभम भवतु. अध्याय 7. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अगहरणा लोकपाला. सर्वेशा अक्कलकोटी मालोजी निपुती समर्थचरणी. जयाजी भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणूनी यती बर ब्रह्मा वेदोंत आवडे. तयाशी श्रवण करती दिवस निशी. हेरळी कार्दिक शास्त्रांशी वेदने त्रेवुनी ठेवली. त्या समर्था मुंबापुरी. विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांबरी करीती. लोका उपदेशिती त्याशी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला उपापोटी बहुत करून
पाहुणे कटपटी बुवांशी शेवटी आणिले रात्रंदिन रूपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नुपुती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमंत सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती तयावेळी पावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसी ऐकुनी सत्वर यती राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी हा तो वेळा संन्यासी भुरड पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजवले तेथुनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्रदिक ज्ञान याते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थस्थानी विकल्प मातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नियम सरून ब्रह्मचारी करीती शयन जवळ पार्शी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवाशी लोटली या काही निशी एक स्वप्न तयाशी चमत्कार पडिलेसे आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी यातून एक दंश आपण करीत असे ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळे होते ते पारशी जागृती आली तयाशी त्यांनी धरुनी बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नांचा वृत्तांत तयाशी लागती सांगती समस्त मनती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नांची खदा खदा स्वामी असले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्न देखून विश्वकांशी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानुतशी मग ब्रह्मपद जानसी कैसी ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याशी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवा प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेम अश्रुण भरले नयन कंठ झाला सुदोधी तया समयापासून भक्त जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संमंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तम अध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ पर्ण नमस्तु शुभम भवतु अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जयाजी भक्तजन विश्रामा अनंत बेशा अनंता राजे निजाम सरकार त्याचे पदरी सप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्या प्रति सकल सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्म आगाध तया लागला ब्रह्मसमद उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी न आवडे भोग विलास सुख भोग कैच्या त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मणे संतर्पणे बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावी म्हणून विठले संसार सोक्याशी त्रासले या भवयात्राशी कृष्णवर्ण आला शरीरासे रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन यावो रात्री दत्त सेवा करावी सेवा केली बहुवेसी ऐसे लोटले 3 मास 1 रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावा तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तयाची राहिले आणखी अनुष्ठान आरंभले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावा त्या जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीची नर नारी कामधंदा करीती घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रांत स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने हित श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संमंत सदा परिशोध प्रेमळ भक्त अष्टम अध्याय गोड हा श्री स्वामी चरण विदार परिणामस्तु श्री हित श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टम अध्याय शिरस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपद्याने अखंडित चालती दिगंतरी गाजती ख्याती कामना धरून चित्ती बहुत लोक दर्शनायती अक्कलकोटी नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनायती धावून यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्मते नैगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकडीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर कराव्या म्हणून विनंती कराल स्वामी चरण तरी आपण लागून द्रव्य काही देहीन बाईशी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन म्हणे ती इतके
म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईशी इतके कार्य जरी करीशे 10 सहस्र रुपयांशी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे मी हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्त म्हणे मी प्रार्थनी या स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामीशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्म संबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन शमशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजली छाटी टाकून सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करून ऐशी चुकविले तुमच्या मरणाचे निश्चय मानसी धरावा शंकररावे. तया दिवशी खाना दिदला फकीरांशी आणि शेख नूर दर्गयांशी एक कफनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञपित बारीक वाटून निंब पत्र 10 मिरे त्यात घालावी ते द्यावे हे औषध तेने होईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी फळे आपणच प्रकृतीची आराम पडला. राव गेले स्वर्ण नगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनसी आनंद जाहले. मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गाव हाये मारुती तेथे चुनगेची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीतिता सर्व नुमते तेथची मठ बांधिला. चुनगेची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृते कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 9वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरण पर्ण नमस्तु शुभम भवतु शुरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होती पूर्व पुण्य म्हणून पावला नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा म्हणून करुणी विचार आरंभले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ. असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहाश्रमी बाळपा नामे द्विज कोणी राहत होते. आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसार ते उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली. तयाचे जरी सासरी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणापती कोठे आला आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासे. मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाशी दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम अम्मासी. ऐसे अंगुनी सर्वत्रांशी निघाले सद्गुरु शोधांशी. घरदार सोडिले मूर गोड ग्राम प्रख्यात तेथे आले. फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मूर गोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसांची परितया नाही संतती म्हणून या उद्दंग चित्ती. मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरुनी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयाशी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. ऐकून या वराशी आनंदले मानसे वार्ता सांगती कांतेसी तेही चित्त तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षते. आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेविले. तया लागून शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे कैली मोजीबंधन वेदशास्त्री झाले निपुण. निकुंठ शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडवले. एकदा यजमानांच्या घरी व्रत होते गजगौरीचे. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला ते पाहते विस्मत झाले यजमान. ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकरा जगदुधार्थ अवतरले असे. पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरुनी. दीक्षितांते समजले जले भरले होते घट. तयाशी लावता अमृत हस्तते घृत झाले. समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुण्य शहरा माझी पेशवे होत रावी बाज. एक समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. तयानी हे ऐकून मूर गोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी. राव बाजीसी वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठवला. आम्ही येता दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई. ऐसा सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती. त्वरित मागशी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाहले. राज्य लक्ष्मी सर्व वचुनी ठेवी. निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. राव बाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले. परतंत्र जन्मवरी एकी समय
त्यामुळे अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले, स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो, यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मूर गोडी बाळप्पा येत पुण्यस्थान, जाणूनी तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जन तारणार्थ, यती रूप प्रकटले इत श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृते कथा संमंत सदा परिश्रोत, प्रेमळ भक्त दशमाध्याय, गोड हा श्री स्वामी राजपर्ण नमस्तु, शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे, तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यती रूपी श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती, परी मुरगोडीचे विप्र बाळपाशी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी, तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठाने, श्री गुरु स्वप्ने येऊन सांगती तैसे करावे, मानवला तयाशी विचार निघाले, तेथून सत्वर जवळी गेले. गाणगापूर परम पावन स्थान ते, बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहून आनंदले, सिंह सरस्वती पावले, प्रेम भावे वदली, प्रांतकाळी उठून संगमावरी स्नान करून, जप ध्यान आटपून मागुती येती गावात, सेवेंकरा बरोबर मागुनी मधुकरी, भोजनानंतर संगमावरी परतून येती ते, माद्यानी स्नान करून पुन्हा बैसती, जप ध्यानी असता जाता वासरमणी, संध्या स्नान करुणी या संध्यावदन, जप तप नामस्मरण, रात्र पडता परतून ग्राम माझी येते ते, सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृह सुंत कांता, शीतोक्षणाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती, शीतोक्षणाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयाचे मानस कदा उदास नोहीचे, अयाराम सेवे करी राहते होते. गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पाशी बोलते, तुम्ही शिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पूर्वीजी बाळप्पाशी मानवले. 2 दिवस तैसे केले, पोट भरुनी जेवले, परी संकोच मानसी जाणे सोडिले, त्याच्या घरी मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी, जोडी उदगी बुडवावी, आणून या बाहेरे बैसूनी, तेथे शिळेवरी मग ख्यावा भाकरी, ऐसा नेम चालवला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चितास, सद्गुरु प्राप्तीची लागली, हीन आपुले प्राप्तून भोग भोगावे दारुण, पावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यती मूर्ती, येऊन या दर्शन देती, बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता, एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन अज्ञापी, अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदती, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी तेन झाले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपुला चालवा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी, वृक्षा तळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले, त्या स्थानी वस्त्र उचलता खालून वृश्चिक एक निघाला, तयाशी त्यांनी न मारले आणि नित्य कर्म आटुपले. ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षू कारुण, त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वाने मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला, अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयाशी मार्गावरी झाले, चरण चाली चालून अक्कलकोटी. दुसऱ्या दिनी बाळप्पा पोचले, येऊन नगरी रम्य देखिली, जेथे नुसिंह सरस्वती यती रूप वास करती, तेथे सर्व सौख्य नादती, आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृते कथा संमंत, श्रोते सदा परिश्रोत. 11 गोड हा शिरस्तु, शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करया जगद्दुदार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरी, तसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूप प्रकट होत, त्याची समर्थ श्री स्वामी. गता अध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहून दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्याच दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली निज जवळी, दर्शनाच्या उत्कट्टी चित्ती, खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सनिध्य पातले, अजानुभाऊ स्वास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्प्याने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी, ब्रह्मनंदन माये मोठी स्तोत्र होती, गात असे समर्थ त्यावेळी पडले होती भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र, सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी, प्रेम करून बाळप्प्यावरचे प्रेम ऐशा कृतीने दावले. त्या सवे एक जहागिरीदार ते होते, बिराड्यावर स्वयंपाक करून तयार मनती, जाऊ दर्शना म्हणती, जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्य अवश्य म्हणून. तयाशी बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असती नूप मंदिरात, राजाज्ञ वाचून तेथे प्रविश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर बिराड्यावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले. मग साऱ्यांनी भोजन केले. नित्य प्रांतकाळी उठून षटक मारते, आचूर्ण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत
त्यांचे करावे पूजन नित्य माध्यायनी आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणी मागुनी मधुकर यावे मग विराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोट राहिले चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदी बहुजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडणे होती सदोसदी स्वामी सेवेची तेथे अवस्था होत असे हे बाळप्पांना पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले बाळप्पाचे प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळपाशी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवर गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावी लिखित विधांचे प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करी मग यावे परतुनी स्वामी सेवे करुणी हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनी वर्जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी याची सत्य या परी चिठ्ठ्या लिहिते प्रश्न पाहत बाळप्पा एके चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिले तेव्हा सर्व भ्रांती फिटली मी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळप्पांशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आणि आज्ञा होईल अशी श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवताच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थन देते आज्ञाशी तरी टाकून चिठ्ठ्याशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याची दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभत कान्नी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सवंतरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिले स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ इथ श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृते कथा संमंत सदा प्रेमळ परिशोध द्वादशोध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजाय पर्ण नमस्तु शुभम भवतु श्री अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीच्या शशिकर वाडे जैसा उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले द्वादश अध्यायांचे अंती श्रीपाद भट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवपाती परी झाले व्यर्थची स्वयंपाकादी करावयाशी लज्जा वाटत असे त्याशी तयाती एक समयांशी काय बोलती समर्थ निर्लज्जांशी सनिध्य कुरु असे जाण निरंतर वैसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे 3 सेवकर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलूनी करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिया परी आणि कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयांशी लघु शंका लागता स्वामींशी बाळप्पा उठविला तैपासून बाळप्पांशी त्रात देत अहिर्दिशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द तांडती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्याच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तत्पर्य स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यांशा बहुत अशी सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होत चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावे राणीच्या मनात विचारे ना त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा सुंदराबाई बोलली तो हाय चोळप्प्याजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठवले गंगूजाल जमादार चोळप्प्याजवळी ते सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयाशी हार नाही आम्हापाशी बाळप्पा ठेवितो तयाशी तुम्ही मागून द्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूगाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणासी
चंद्रहार परी चोळप्याची त्यावर सदा असे सर्वस्व ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुषे चोळप्पा करणे जबाब दिला चोळप्याने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्याची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्ट तयाविरुद्ध सांगितली. कारभार चोळप्याच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणीत असे. असो एक अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुणी या झोळी समर्थ करी घेतली अलख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. जोडी घेतली समर्थ काय उसे उने तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एके कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली. झोडी चोळप्या ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहुनी या द्रवांशी आनंद झाला तयाशी परीना आले मानाशी श्रीचरण अंतरले चोळप्याशी दूर केले बाईशी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आणती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावून दृष्टंतरी तांडण करी बहुसाळ ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानशी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथून आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून याकरता दुसऱ्या दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्याला बोलले काही समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाखवले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्प्याला दिसले ते मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर ते जाऊन सत्वर आसनी त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत एक वेळ दर्शना येती हिशेब ठेवत जपाचा काढून दिले बाळप्प्याशी आनंद झाला बाईशी गर्भ भरे ती कोणाशी मान नाशी झाले सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करुणी दावती परी राणीची प्रीती बाईवर बहुवती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारधारी तयाशी हुकुम झाला सत्वरी बाईशी दुरी करावे परी राणीस भिवूनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनाशी एक दिनी कारभारी पातले तयाशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बवे मणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद करुणी बाईशी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामीची या सेवेकरी सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे निपुया मग सेवा करायांशी घेऊन गेले बाळप्पाशी म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून बाळप्पा बोलले तयाशी द्रव्यशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केले उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थचे उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावेचे नमस करीती त्यावरी होती कृपा अक्कलकोट निवासनिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदी तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संबंध सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोड हा इत श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणपर्ण नमस्तु शुभम भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावना दीनबंधू सद्गुरु प्रांतकाळी उठून आदी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्रांतकर्मे आटपून मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावे धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारण स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूप आरती अर्पण करून नमस्कार करावे स्वामींना मग करावी प्रार्थना जय जयाजी अगरणा परतपरणा कैवल्य सदना ब्रह्मनंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारया अनंत रूप नटलासी तू अंगिरी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू आकाश सर्व काही इंद्र अष्टपाल दिकालग समग्र तूच रूपे नटलासी करता आणि
करविता तूच हवी होता दाता आणि देवी विता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिम मध्याग्र कोठे नसे पाहता असूनी निर्गुण रूप नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांच्या ही तर्क चाचरे शास्त्रांत ही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंटीच झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्र मुख निश्चिती शिनेला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रसावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जी सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरोसन इहलोकी स्वक्य देऊन परलोक साधन करावे दुस्तर हा भव सागर याचे पावा या पैल तिरी त्वत्राम तरणी साचार प्राप्त हो मजला आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न भादूत तुझ्या कृपा किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार करुदही प्रकटपो शांती मनी सदा वसे वृथाभिमान नसे सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निर्सो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू संगम तुझे भजन उत्तमतेने होवो हा संगम दुर्गम जो भवपथ व्यवहारी वर्तिता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आपता वर्गाचे पोषण न्याय मार्गवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीनतम नामामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम मज लागी ऐसी प्रार्थना करीत आनंद वय समर्था संतोषीने तत्वंता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोषमयी होता जाण उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षार मंत्र प्रीतीने जपावा अहो रात्री तेने सर्वार्थ पावजे प्रसंगी मानसपूजा करीती तेही प्रिय होय स्वामी समर्थ स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तैची भक्ती श्रेष्ठ पै आम्हा हावो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तांचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची इतश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संवंत सदा एकोत भावक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरची सर्व कामना पूर्वन अंती दावती सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्ती याच देही मंगळ वेळ ग्रामांत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयाशी शीतोक्षणाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करता स्वामी भक्ती जन असती तयाते त्यावेळी मंगळ वेड्यात बसाप तैले राहत दारिद्र्य पिढेला बहुत दीन स्थिर तयाशी तो एके दिन फिरत फिरत सहज वन माझी जात तो देखले श्री समर्थ दिगंबर यती राजकंटक शय्या करुण तियेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटूनी माता ठेवी श्री चरणी मने कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पावी स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्व कर जोडून स्तविंता झाला बहुत प्रकारे पाहुनी या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसंप्याच्याशी चरणी मन जडले तैपासून राहू लागला निषदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसप्प्याची कांता ऐकून ऐशी वार्ता करीतसे आकांता मने घर बुडाले बसप्पा येता गृहांशी दुष्टांतरे बोले त्याशी मने सोडिले संसाराशी वेळ काय लागले परी बसंप्याचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापदान न भीत नसे जाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाले असे रात घोर धाम घोर तम ताटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्था बसपा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्रापदे ओरडती परी बसप्याचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहमान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळतेचे अग्री समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समोचोईकडे वृषा शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनी आयशी परिमय भीत झाला अंतरी तो तयाशी मधुरा तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैवत उधेले ऐसे बोलिता समर्प बसपा भय सोडून त्वरित करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळूनी सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुपित तेजही नष्ट झाले तेथून परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित
बैसले समर्थ एका देऊळी, तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी. माता ठेवू स्वामी शरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्याशी बोलती यतीश्वर घरी जावे, त्या सत्वर सुखे करावा संसार. धारा पुत्रा पोषिजे असो तो बसप्पा, भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन. श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अध्यादर. इथ श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृते कथा संबंध सदा भाविक परिसोत पंचमदशो अध्याय गोड हा शिरस्वामी चरणपर्ण नमसु शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूप श्री दत्त भूवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्याचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध. मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंद होत नांदंत निर्वाह करीत. नोकरीने कोकणा प्राती राजापूर तालुक्यात इटया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठी. तयाची ते खोत त्या गावाचे होत संपन्न. पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार. त्यात तोटा आला त्यांच्या. एका समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामीस. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शन त्वरित अक्कलकोटी जाईन. हरिभाऊ यांनी त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता, त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिले एक युक्त बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान. त्या सांगती म्हणती काय करावे, नुकसान भरावयाशी द्रव्य नाही. आम्हापाशी फिर्याद होता, अब्रुशी बट्टा लागला आमच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघल माझे दिवाळे, यात संशय असे ना. तुम्ही वाया कर्जमुक्त यावी करावी एक युक्ती. तुमचा होईन मी मालक, लिहून देता पेढीवरी. अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडितांना. मारवाडी आला आनंदी अक्कलकोटी. स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्याची कृपा ही सत्य. कर्जमुक्त झाले आम्ही. गजानन हरुभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयाशी शिवराम मारुती ऐशी नाम दिदले. त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिव नाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलवले. तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून. ते ऐका. श्लोक. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मिन् श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला. ऐसे समर्थ. तेव्हा त्यांच्या आनंदे पारावार नाही. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला. बहुसाळ श्लोक. आकाश तो पतित तोय यथा गच्चित सागरा रम. सर्व देव नमस्कार केशव प्रतिगंचिते. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेश न केले पावन. तयाते श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांची. अशा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्या लागून त्याच्या पादुका बनवाव्या, येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयाशी आनंद आले. मुंबईशी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. आणि ते आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी. भक्त सका दिदल्या नाही कोणा. ते हरिभाऊ ऐके एके दिनी समर्थ्या सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. ते समर्थ त्यापती घेऊन मांडीवरती वरदस्त सत्वरती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती, तू माझा सूत झालासे, आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र. सत्सार देई सोडून मग छाटी कंपनी झोडी. समर्थ तयाशी दिदले. ती घेऊन तयावेळी परिधान केले. सत्वस्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देई हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला. मानसी सत्वर आले. मुंबईशी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणाशी बोलवले. संकल्प करून ठेवले. तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घरी लुटविता. तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता. घेत उर बडविने विनवी ते जोडून कर. अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला. हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी ती याची उत्तर ऐकून स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे. तिचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेवी लुटवेले. समुद्र तिह दिदले. शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी स्तुतांते दिदले होत. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिला. कामठी पुर्यात त्या समयी मठ स्थापिला. असे पायी हरिभाव होऊन गोसावी मठामाजी राहिले. इथ श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संबंध सदा भावी भक्त परिचोत. 16ोध्याय हा गोड शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 17वा.
श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्याते जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांच्या स्वामी नामाचे भजन त्याच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकले दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ती ये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्ट सांगून याशी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली यांची सोय पाहिजे पाहिले पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही एकूणी देव मामलेदार हसूनी देती उत्तर त्यांशी पिशाच लागले थोर माझेने दूर नोहीचे ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे असा इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांचे उपदेश झाले मठ होता कामाटीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिल्ली कांदेवाडीत जागा एका भक्ताने तारा नामे त्याच्या कांता तेही त्रास देत स्वामीसुता परितयाच्या चित्तात दुःखद खेद नसेचे प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली कोणी म्हणे एके समयांशी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान पाहून स्वामीसुता प्रति आनंदले नाना चित्त प्रेमानंद चरण वंदिते स्तवन करीती तयाचे स्वामीसुते तयाशी लाभिले स्वामी भक्तांशी धन्य झाले नाना जोशी रंगेले भजन समर्थांशी पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अपारवीर श्री चरणांनी अक्कलकोटी पातले पत्रिका श्री चरणी अर्पिले स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्याशी आज्ञा केली नगारा वाजाव्या म्हणून नगारा वाजवता जोशी हसू आले समर्थांची पाहुनी स्वामी भक्तांशी परमानंद झाला असा अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या बसे आणि स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भजनांचा कीर्ती ध्वज उभारला मना माझी धरुणी कामना कोणी येती दर्शनाशी त्याचे समर्थ करी ते आज्ञा सुताकडे जावाशी स्वामीसुत त्याप्रती मनातील खून सांगते ऐकूनी जनचकित वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येती तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंद स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उत्कांत एके दिवस झाले 3 निरहार झाला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकेले अंतून राणीने सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदरी प्राथून या आणावे पाहून या समर्थांची उल्हासुताचे मानसी धावून या वेग असे मिठी चरणी घातली निज सुता ते पाहून या आनंदले समर्थी मनी कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करती भजन पायी खडवा घालून प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समयी साधून समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साये त्याशी स्वामी विन ऐसे जीवन वारंवार विनवी स्वामीशी ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयांशी म्हणती आम्ही तव हृदयाशी वास करू निश्चयशी चिंता न काही करावी असो माग स्वामी सुत तेथे स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला आणि अंतरी भाऊ खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मवर अक्कलकोटी त्या दुःख उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐशी समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुतांची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थांचे मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुतांते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्यांची पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होतो तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करुणे बैसले स्नान करुणी परी गंध न लावती भोजनांते न उट्टी धरणावरी अंग टाकती कोणासंगे न बोलती रुदन करीती शोनक्षणे इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत आला मग काकूबाईंनी सत्वर जवळ केले मुंबापुरी तेथे समजला समाचार परत पावला आत्मजाद निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवला ही परतून आल्या पाही बोल
बोलल्या काही समर्थांते सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेशी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळाशी ओढून बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भाऊ ददी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संबंध भावी भक्त परिश्रोत सप्तोदशोध्याय गोळ हा श्री भगवचरणा नमस्तु शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामीसुतांच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करतांती समर्थांते. तेव्हा बोलला समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरांशी अधिकारी नेमू गादीशी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळी रात्रंदिनी तोची चाळा मोठमोठ्यांनी ओरडती आमची पार्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून लपविणी ठेवले विटेशी ती दिली पाहिजे अम्मासी. याचा अर्थ कवनांशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुतांचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा दयाचे अभिनाव त्याची शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखवले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाल यांशी आरोग्य होईल बाळाशी चिंता मानशी करू नका. त्याप्रमाणे बाई करिता दादांशी झाले आरोग्यता समर्थांशी कृपा होता. रोग कोठे राहिलं केज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोट येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन कराव्याशा तुम्ही पाठवा. दादांशी संग मागे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ हाय जरी अज्ञ तरी सांभाळू तयाशी. समर्थ पुण्यश्य बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले अम्माशी दिसेल जे भले त्याची आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादांशी पाठवले क्रेजेपती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून पुढे सेवेकरांना सांगती त्याशी मुंबईस पाठवी. ब्रह्मचर्यांशी आज्ञा करती याशी स्थापी गादीवरी दादांशी करून गोसावी. मुंबईची गादी चालवावी स्वामीसुतांची यास द्यावी. कपनी जोळी निशान ब्रह्मचरी दादांशी उपदेशती दिवस निशी गोसावी होऊन गादीशी चालवावे. आपण दादा जरी अज्ञान होती तरी ऐसा गोष्टी करिता नकार मनीची. सर्व ताना रुचे चित्ता त्याच्या या परी ब्रह्मचार्यांनी पाहिले खटपट करुणी. शेवटी दादांशी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले. समर्थ ऐसा समयांशी ज्ञाता केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकाशी मस्तक ठेव. दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीत आणती तैसेच्या श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती पादुका स्पर्श करून झाले. तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहून वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलला तियेची जे बरे वाटेल अम्माशी त्याची करूया समर्थांशी. व्यर्थ बडबड करू नका. काकूबाई बोले वचने एकाशी गोसावी बनवून टाकीला. आपण मारून इतकेची पुरे झाले. एकूण ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर. काकूबाईंनी आकांत करुणी मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळी पिटीत स्व असते परी. समर्थ समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांशी बनवले गोसावी कपनी झोळी आरपिले. दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ पाठविते भिक्षेशी. ते पाहून काकूबाईंशी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले. अधिकांची कौतुक मांडले. दादाशी जवळ बोलवले. काय सांगितले तयाशी अनुसया तुझी माता तिच पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वंता जननी जवळी पाथला. ऐसी बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापदा कारण ऐकुनी मातेची उक्ती. दादा तीच प्रति बोलती ऐक सुके तुझी गमती माते. आजपासून पुत्रांचे ऐकून वचन उदासे झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापिरी. स्वामी सुताच्या गादीवर बसून संस्था चालवली. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृते कथा संबंध सदा प्रेमळ परिशोत. अष्टदश अध्याय गोळ हा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्त करिता श्रवणतेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत.
तसे बोलणे असो तो आता वर्ण पुढे स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करिता स्वार्थ पावजे निश्चय प्रसिद्ध आनंद क्षेत्री नामे श्री नृसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटकी क्षेत्र पवित्र ती देखिली. त्यांनी समस्त नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हट्ट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना प्रस्थाने फिरून शोध करीते. गुरुचा जप तप संन्यास असंख्य देखिले. ज्ञान तयाचे पाहिले. कित्येकांची चरण धरले परी गेले व्यर्थेचे. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले. नृसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकून सन्मुख पाहून तयला अज्ञा चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर मंटला श्रवणी पडला. तयाच्या श्लोकात ऐकता तेथीची समाधी लादली. त्याची स्मृतीनं राहिली. देहाची ब्रह्मरंधी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जण असुलिया झालिया. काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पंदाभुजावरी मस्तक ठेवले. झडक करी सदित झाले. अंतरी हर्षपोटीनं सामावे उठूनी करीती स्तुती. धन्य धन्य यतिमूर्ती केवळ परमेश्वरी असती रूप घेती. मानवांची स्वामी कृपा आज झाली. तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली. कार्य भाग साधला. असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती सिद्ध प्रसन्न झाला. बहुत धर्मकृत्य केली. दूरदूर कृती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले. समर्थांचे दर्शन उभे राहिले. कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले. त्या समयी लोकी धन्यता पावलशी वार्योषिता पाळून तियशी धावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजसी सुरभुवनी अंती जाशी सुखाने. ऐकून समर्थांची वाणी वाच्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी कीर्तील परी अंतरी चिखून यती तत्काळ जाणून पाहो लागेल. अधोवंदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले. स्वस्तिनी धर्मकृत्य बहु केले. यशवंतराव भोसकेकर नामे देव मामलेदार त्यासही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केली. ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटेल त्याचे चिंता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतून अंतरी खडग दिदले. जी स्त्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला. दूर श्रीनी जाणिले अंतर त्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी तरवडांचे झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणीने दिले खडग करी परी. तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसे जाला परत स्वस्थानस. झेंडा उभारिता बंडांचा त्यात त्याशी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थेचे. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात. राजाश्रिता सरदार मायापाश तोडून दृढ झाले. स्वामीचरणी भजन पूजन निषदिनी करतांती आनंदी. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले. मानशी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुनी या विकृत परिश्री चरण धरिले. झड करी हुवा राहिला. काळ दुरी नवल परी झाले. दीन वदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनविनी मरण झाले. चुकवावे ते पाहून श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचेने सरले. पहिले तो वृषभ दिसत त्याचा असे अंत. त्याशी नावे त्वरित स्पर्श याते करुणी का. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभांचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती. धन्यता थोर वर्णितांती बैला प्रती दिधले मुक्ती. मरण चुंकले तात्यांचे ऐशी लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्रे येथे श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोळ हा शिरस्तू शुभम भवतु. अध्याय 20वा श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा. जय 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 अतिवरा भक्तजन संतापारा. सर्वेश्वरा गुरुराया वर्णितो समर्थांचे गुण. नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन बघता श्रोता दोघी हा. असे कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणी श्रीची स्तुती माथा टेविला चरणांवरी. तेव्हा समर्थ त्यात वदिते हास्य वसन करुण. फकीरांते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पंचपक्वाने करून नाना यथेच्छ भोजन देई. जे गृहस्थ आज्ञा म्हणून केली. नाना पंचपक्वाने फकीर बोलवले. 5 जण जेवू घातले. त्यात फकीर तृप्त होऊन जाती. उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापित गृहस्थावे सत्वर शेष आणि करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण परी. त्या गृहस्थांचे मन सांशक झाले ते दबा. मने यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ. उच्चिष्ट यतामधी पावेन कष्टा. कळंता स्वजना गोष्ट हे आली मना. ऐसा विचार हे समर्थांशी कळला. सत्वर म्हणती हा अभाविक नर
कल्पना चित्ती याची इतक्या माझी साजिक कोणी भ्रष्ट गृहस्थ एक ऐकून स्वामीं सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्राविष्ट वीरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन याच वेळी नसे परी त्याशी देदून समर्थ म्हणती उच्चिष्ट हे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईसे आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एक दिवशी गृहस्थ निघाला फिर्यांशी येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला. दृष्टीसी तिने बोलवला त्याशी आसनावरी बैसवला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थनी मनी आनंदला बाईत आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतो. अध्याय 21. अध्याय 21. श्री गणेशाय नमा. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत करून माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळ 6 अध्याय 21. कृपा करून बदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपावा अवतार आता ऐसे मना माझे येता जड देह त्यागुण तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शक्य 1800 पूर्ण संवंतर ते बहुधान्य मास चैत्र कृष्ण पक्ष त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षट चक्राते भेदून ब्रह्मानंदा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवे करी त्याचे दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्र असो स्वामींचा अनंत लीला जना सन्मार्ग दावीला उद्रेले जड मुंडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध झाला रत्नगिरी आणि पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथी बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेठ त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्याची स्वामी चरण भक्ती भावार्थ पूजन करीती दिवसा उपजली ती चित्ती स्वामी चरित्र श्रवणांची ते मजला सांगितले मी स्वामी गुण अनुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धय ते देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोणी याचे कथन केले श्री गुरु कर्दळ वनातून आले स्वामी रूपी प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामीच्या करावया छळ आला 2 संन्यासी खल त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्याशी त्याने न्यावया स्वामींशी पाठवले कारभाराशी 5वा अध्याय ते कथा यशवंतराव सरदार त्याशी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावर भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसमध्ये ग्रस्त त्याशी केले धुमुक्त 8व्यात ते कथा खर्चुनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णम समस्त 9व्यात केलीशे चिदंबर दिशिक्तांचे वृत्त वर्णिले दशमाध्याय ते ऐकता पुनीत श्रोते होतीची सत्तेच्या 11व्यात आणि 12व्यात तैसाचे अध्याय 13वा बाळप्याचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सतारका भाविका बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भागवंत त्याची गोड कथा बहुत 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन चंदू जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपी सत्यपयी एक गृहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण त्याची केली वर्णन 20व्यात निर्धाले स्वामी समस्त समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शक्य 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला हा ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पिता वधूनी त्या उभयंत ग्रंथ समाप्त केले स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्याचे आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होई त्याचे वाढेल विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणे अति मोक्ष पद मिळो अंगी सर्वदा विनय वसो आणि वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सागरात गवसो भक्त श्रेष्ठ लागून ज्या कारणे ग्रंथ रचिला
जी प्रसिद्धीस आणला त्याशी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुला कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदोसती याच्या प्रतिपाल करावा बाळ आपुले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृते कथा संमंत सदा परिसोत भाविक भक्त 21 अध्याय गोड हा श्री स्वामी चरण पर्ण नमस्तो शुभम भवतु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21 संपूर्ण झाले मित्रांनो। तर येथे मी तुम्हाला 1 ते 21 700 श्लोकी पूर्ण अध्याय सांगितले आहे। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे 700 श्लोकी सारामृत आवडलं असेल। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। जो स्वामी भक्त आहे तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की करा। माझा आत्मविश्वास वाढवा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। एक लाईक स्वामींसाठी करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की करा। आणि स्वामी चरित्र सारामृत 108 पारायण नक्की तुमचे होतील। सकाळ संध्याकाळ 2 वेळा पण आपण ऐकले तरी पण चालेल। तर आपले 6 दिवसात या व्हिडिओच्या माध्यमाने 11 पारायणे आपले 6 दिवसातच होत आहे। तर पूजा करता करता व्हिडिओ लावून द्या, आपली पूजा संपूर्ण देवपूजा पण होऊन जाते आणि कानी 21 अध्याय आपले रोजचे श्रवण होतील। संध्याकाळी दिवाबत्ती करतो, स्वयंपाक करतो, तर तेव्हा आपण लावले तर घरात रोज 21 अध्याय घरात वाचले जातील आणि 11 अध्याय 6 दिवसातच होत आहेत आपले। तर नक्की 21 दिवसापर्यंत 108 पारायण होतील। तर अशी स्वामी सेवा अत्यंत उच्च प्रभावी ही सेवा सर्वांनी करा आणि दररोज 1 वेळा पण श्रवण केले तरी 11 दिवसात आपले पारायण होत आहेत। 21 दिवसात आपले 21 पारायण होत आहेत। तर नक्की पारायण करा आणि स्वामींची सेवा करा। श्री स्वामी समर्थ।